ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे प्रिया पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये येणार आणि सुखाच्या आनंदाच्या क्षणामध्ये मिठाचा खडा घालणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सगळं काही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता सध्या प्रियाला भेटण्यासाठी सचिन आलेला आहे आणि आता प्रिया आणि सचिन हे दोघं जण बोलत असतात. प्रिया म्हणत असते, मला तुझी खरोखर खूप आठवण येतच होती. मी तुलाच फोनसुद्धा केले होते पण तुझा फोन हा लागत नाही आहे. त्यावर सचिन सांगतो की मी इथे तुरुंगात आलो त्यामुळे माझ्या फोनची जी नेटवर्क रेंज आहे ती गेली होती. त्याबरोबर प्रिया म्हणते, बोल तुझं माझ्याकडे काय काम. त्यावर मग आता सचिन तिला पहिलं तर घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि मग म्हणतो की मला आता त्या अस्मिता सुभेदारला आणि तिच्या संपूर्ण त्या कुटुंबाला, त्या अर्जुन सुभेदारला बर्बाद करायचं आहे, उद्ध्वस्त करायचं आहे. त्याबरोबर मग आता प्रिया ही म्हणत असते की वा, शाब्बास शाब्बास, जर तुला त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे ना तर तू अगदी योग्य व्यक्तीच्या जवळ आलेला आहेस, ती म्हणजे मी. मलासुद्धा त्यांना बर्बाद करायचंच आहे. त्याबरोबर सचिन म्हणतो, ठीक आहे मग करूया हात मिळवणी आणि वाजवूया सुभेदारांचा बँड, घडवूया सुभेदारांना जन्माच्छेद. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, एक मिनिट, एवढी मोठी भारदस्त वाक्य बोलू नकोस. सचिन म्हणतो, पण का, काय हरकत आहे. त्याबरोबर ती म्हणते, अरे त्यांची बँड वाजवण्यासाठी आधी त्यांनी माझी जी बँड वाजवली आहे त्यातून तर मोकळं व्हावं लागेल ना. त्यावर सचिन म्हणतो, मला कळलं नाही नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर ती म्हणते, अरे असा कसा आहेस रे तू. त्या लोकांनी मला इथे तुरुंगात बंद करून ठेवलं आहे, डांबून ठेवलं आहे. जोवर मी इथून बाहेर पडत नाही ना तोवर मला काहीही करता येणार नाही आहे. त्यासाठी आधी काहीतरी करावं लागेल तुला. त्याबरोबर सचिन म्हणतो, ठीक आहे काळजी करू नकोस, पुढच्या काहीच दिवसात मी तुला इकडनं बाहेर काढून घेईन. त्याच्यानंतर मग मात्र सुभेदारांच्या घरचं वाटोळं तू करायचंस, मंजूर. त्यावर प्रिया म्हणते, काळजीच करू नकोस, ज्या दिवशी तू मला इथून बाहेर सोडवशील त्या दिवशी सुभेदारांच्या घराचं वाटोळं व्हायला सुरुवात झाली असं समज. त्याबरोबर मग आता सचिन म्हणत असतो की ठीक आहे, मग आता काहीच दिवसांचा प्रश्न आहे, अगदी 8 ते 4 दिवसात तू तुरुंगातून बाहेर पडशील. प्रिया म्हणते, जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर कर हे सगळं, मलासुद्धा त्या सुभेदारांना कधी उद्ध्वस्त करेन असं झालं. त्याबरोबर सचिन म्हणतो, पण तुझ्याकडे हत्यार काय आहे, हत्यार काहीतरी असावं लागेल ना. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, खूप मोठं हत्यार आहे. त्याबरोबर सचिन म्हणतो, काय आहे नेमकं तुझ्याकडे असं हत्यार की ज्यामुळे तू सुभेदारांना धडा शिकवू शकशील. त्याबरोबर मग आता ती सांगत असते की माझं गर्भ. त्याबरोबर सचिन म्हणतो, गर्भ म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय आहे तुला. त्यावर मग ती म्हणत असते, माझ्या पोटात अश्विन सुभेदारचं बाळ. त्याबरोबर हे ऐकून तो म्हणतो, काय म्हणजे तू खरंच प्रेग्नंट आहेस की हे सगळं. त्याबरोबर नाटक नाही आहे, यावेळी मी खरोखर प्रेग्नंट आहे आणि खरंच हे मूल अश्विनचंच आहे. त्याबरोबर सचिन म्हणतो, तुला मी ओळखत नाही असं वाटतं का तुला, कोणाचं तरी असेल, तू त्या सचिनच्या माथी मारत आहेस. त्याबरोबर मग प्रियाला राग येतो आणि प्रिया म्हणते, बास झालं सचिन, खूप बोललास, गरजेपेक्षा जास्त, निघ, तुला जेवढं काम सांगितलं आहे तेवढं काम कर. त्याबरोबर सचिन म्हणतो, ठीक आहे मला जे काम सांगितलं आहेस ते काम मी करेनच, पण त्यानंतर मी तुला जे काम सांगितलं आहे ते करण्यात तू सुद्धा कुठे कसूर सोडू नकोस, नाहीतर माझ्या इतका वाईट माणूस बघितला नसशील. ती म्हणते, ठीक आहे. त्यानंतर मग सचिन हा एका वकिलाला भेटतो आणि त्याला प्रिया प्रेग्नंट आहे आणि तिला बेल मिळवून द्यायची आहे या सगळ्याबद्दल सांगतो. आधी तर तो वकील नकार करतो कारण प्रियावरचे गुन्हे खूप गंभीर आहेत, फसवणुकीचे दावे आहेत, त्याबरोबर खून आहे. मग आता ह्या अशा नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये आपण काही करू शकत नाही वगैरे तो सांगतो. पण मग आता तो त्या वकिलाला सांगतो की काहीही करा पण तिला बेल मिळवून द्या, असं दाखवा की तिला प्रेग्नन्सीमुळे खूप जास्त सफर करावं लागतं आहे तिथे राहणं आणि ह्या सगळ्यात तिच्या बाळालासुद्धा सफर करावं लागेल, म्हणून तिला बेल हवी आहे वगैरे. त्याबरोबर मग आता तो वकील म्हणतो, ठीक आहे प्रयत्न करून बघू. आणि मग ते लोक प्रयत्न करतात प्रियाला बेल मिळवून देण्यासाठी.
आणि मग फायनली प्रियाला बेल मिळतेच. आता प्रियाला बेल मिळाल्याबरोबर इकडे प्रिया खूपच जास्त खुश होऊन जाते. तर आता त्या ज्या जेलर मॅडम असतात त्यासुद्धा प्रियाला सांगतात, आता बेल तर झाली आहे, पण कमीत कमी आता तरी जमेल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. आता तरी तुझ्या अंगातलं हैवान बंद कर, त्याला जाळून मारून टाक. त्याबरोबर प्रिया म्हणते, हो मॅडम हो, आता मी पुन्हा पूर्वीसारखं वाईट कधीही वागणार नाही. आता मी फक्त एक बाई नाही तर एक आईसुद्धा होणार आहे आणि मला माझ्या बाळाचं आयुष्य हे उज्ज्वल सुखमय बघायचं आहे, सुंदर बघायचं आहे आणि त्यासाठी आई म्हणून मला जितकं काही करता येईल ना मी सगळं करेन. त्याबरोबर मग आता लगेचच त्या मॅडम म्हणू लागतात की पुरे झाली तुझी नाटकं, तुला काय वाटतं तू नाटकं करशील आणि आम्हाला कळणार नाही का? तुझ्यासारखी माणसं आहे ना सुधारणं शक्यच नसतं, पण बघू आता एवढ्या मोठ्या मोठ्या बढाया मारतेस, जर सुधारलीस तर सुधारलीस. संधी देतोय तुला, पण त्या संधीचं सोनं कर, माती करू नको पुन्हा दिलेल्या संधीची. त्याबरोबर ती म्हणते, नाही हो मॅडम नाही, आता पुन्हा मी तीच चूक परत करणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सायलीची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम घेतलेला असतो, त्यामुळे घरामध्ये खूप जास्त लगबग असते. घरात आता कल्पना सगळ्यांना आपापल्या वाटणीची कामं सांगते. सगळ्यांना ती सांगत असते की हे बघा, मला ना काहीही गडबड नको आहे. आता एवढ्या वर्षांनंतर आपल्या घरामध्ये चोरोटीचा कार्यक्रम होणार आहे. त्यावर अश्विन म्हणतो, मॉम म्हणजे जवळपास 26 वर्षांनंतर. हो ना गं. त्यावर कल्पना म्हणते, तुला कसं माहिती रे? त्यावर मग अश्विन म्हणतो, मॉम अगं आपल्या घरातला सगळ्यात धाकटा मुलगा मीच आहे ना. मग माझ्या वेळी जेव्हा तुझी चोरोटी भरली असेल त्यानंतर तुझी पुन्हा त्यानंतर पुन्हा आपल्या घरात कुणाची चोटी भरली नाही, म्हणून म्हणतोय मी, बरोबर ना? त्यावर कल्पना म्हणते, हो अश्विन तू झालास त्यानंतर मग पुन्हा या घरात चोरोटीचा कार्यक्रम झालाच नाही, ते आता सायलीच्या बहाण्याने अनुभवायला मिळते. त्याबरोबर त्या ठिकाणी रविराज काका आणि प्रतिमा आत्यासुद्धा येतात. रविराज काका म्हणतात, आमच्या लेकीच्या चोरोटीच्या कार्यक्रमाची तयारी करताय आणि आम्ही दोघं नाही असं कसं काय होईल? त्याबरोबर मग आता लगेचच कल्पना म्हणते की अहो मी तुम्हाला फोन करणारच होते भाऊजी, पण मला कल्पनाचाच फोन आला होता आणि मी कल्पनाला तेव्हाच सांगून टाकलं. त्याबरोबर रविराज काका म्हणतात की वहिनी तुम्ही जरी सांगितलं नसतं ना तरीसुद्धा आम्ही आमच्या लेकीच्या कार्यक्रमासाठी अगदी हक्काने आलो असतो. त्याबरोबर मग हे ऐकून सायलीला आणि अर्जुनला आनंद होतो. त्यानंतर मग आता रविराज काका म्हणतात, बरं आता आम्ही आलोय तर आम्हाला काय फक्त पाहुण्यांसारखं उभंच करून ठेवणार आहात का? आमच्याकडनं सुद्धा काही कामं वगैरे करून घेणार आहात की नाही? चला चला आम्हाला सुद्धा कामांना हातभार लावू द्या. कल्पनाला लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, मी तुला छान घरच्या कामात मदत करते, सगळी तयारी आपण मिळून करू, घुगऱ्या मुटक्या सगळं करावं लागेल. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे जी प्रिया असते ती तुरुंगातून तर सुटलेली असते. मग आता सचिन हा तिला म्हणतो, आता आपल्या कामाला लागायचं. त्याबरोबर प्रिया म्हणते, हो कामाला तर लागायचं आहेच, पण त्याआधी एक खूप मोठी गोष्ट बाकी आहे. त्याबरोबर मग आता इकडे सचिन तिला विचारतो, आत्ता काय बाकी आहे? आत्ता तर केलं ना सगळं तुझ्या मनाप्रमाणे, तू म्हणालीस की मला बेल मिळवून दे त्यानंतर मी काम करेन, तुला बेल मिळवून दिली आहे. आत्ता त्या सुभेदारांना बर्बाद करण्याच्या कामाला सुरुवात कर प्रिया. त्याबरोबर प्रिया म्हणते, अरे हो 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 जरा दमधर. नाही, त्या सुभेदारांना बर्बाद करण्याच्या कामाला सुरुवात तर करायची आहेच, पण त्यासाठी मला अन्नपूर्णा निवासमध्ये राहायला जावं लागेल ना सचिन. त्यावर मग सचिन म्हणतो, हो मग त्याचं काय, आता त्याची व्यवस्थासुद्धा मीच करायची का? त्यावर ती म्हणते, नाही नाही त्याची व्यवस्था तू करू शकशील एवढी तुझी पात्रता नाही. त्यावर लगेचच सचिन म्हणतो, प्रिया. त्याबरोबर प्रिया म्हणते, अरे म्हणजे सुभेदारांच्या घरात आता तुझं काही उरलेलं नाही आहे ना, त्या अस्मिताबरोबर तू घटस्फोट घेतलास, म्हणून मी म्हणते तू फक्त एक काम कर, त्या सुभेदारांच्या घरात सध्या काय वातावरण सुरू आहे याचे अपडेट मला मिळवून दे. त्यावर सचिन म्हणतो, आता ते मला कसे मिळतील? त्यावर ती म्हणते, काहीही कर, कोणाला नजर ठेवायला लाव, काहीतरी असतील ना तुझे कॉन्टॅक्ट्स जे वापर आणि माझ्यापर्यंत त्यांच्या घरामध्ये काय सुरू आहे याची माहिती घेऊन ये कुठल्याही परिस्थितीत. त्याबरोबर मग तो म्हणत असतो, अगं पण. त्यावर ती म्हणते, प्लीज सचिन प्लीज, ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल आपल्यासाठी. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे बघतो मी काय करायचं ते. आणि मग आता तो सुभेदारांच्या घराबाहेर 2 माणसं ठेवतो आणि त्या माणसांना सांगतो की लक्ष ठेवा, सुभेदारांच्या घरात काय सुरू आहे ते बघा. मग त्या सुभेदारांच्या घरामध्ये
उद्या संध्याकाळी सायलीची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे ही गोष्ट त्याची माणसं त्याला फोन करून सांगतात. त्यावर तो ही गोष्ट प्रियाला सांगतो आणि विचारतो की आता तू नेमकं काय करणार आहेस. सायलीच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे. त्याबरोबर प्रिया म्हणते मग तोच असणार माझ्या घरात गृहप्रवेशाच्या शुभ एंट्रीचा शुभ मुहूर्त. त्यावर तो म्हणतो काय बोलतीयस तू हे. त्यावर ती म्हणते हो बघ आता सायली त्यांच्या सगळ्यांची लाडकी आहे. तिच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर घरात सगळे सुभेदार असणार, त्याशिवाय किल्लेदारही आलेले असणार. मग तेव्हा तिथेच मी सगळ्यांना ही बातमी सांगणार ना माझ्या प्रेग्नन्सीबद्दल आणि मग त्यांच्या घरात एंट्री घेणार. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आता कल्पना ही सगळ्यांना कामाला लावते, सगळ्यांकडनं कामं करून घेत असते. ती म्हणत असते की मला ह्या सगळ्या कार्यक्रमात आहे ना काहीही हाईघाई झालेली नको आहे, मला काहीही गडबड गोंधळ नको आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या दिलेली कामांना व्यवस्थित संपवा, वेळेवर संपवा. उगाचच काही गोंधळ झाला ना कार्यक्रमात तर याद राखा सगळ्यांनी गाठ माझ्याशी आहे. त्याबरोबर मग आता सायली ही म्हणत असते आई अहो तुम्ही किती टेन्शन घेताय, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. त्यानंतर मग संध्याकाळ आलेली असते. सायलीला चोरोटी भरण्यासाठी सुंदर तयार वगैरे करून आणलेलं असतं. कल्पना म्हणत असते खरंच सायली तू किती गोड दिसतेस, तुला माहिती आहे का अगदी नक्षत्रासारखी दिसतेस तू. त्यावर सायली हसते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे कल्पना ही म्हणत असते मला तर ना खूप कौतुक वाटतंय सायली तुझं, सुभेदारांच्या घराला तू आरस देणार आहेस. खरंच तुझं मूलसुद्धा तुझ्यासारखंच गोड असायला हवं, दृष्ट नको लागायला माझ्या सुनेला कोणाची, असं आता ती म्हणत असते. त्याबरोबर आता सायलीला पहिली चोरोटी कोण भरणार हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण जर बघायला गेलं तर चोरोटी भरण्याचा पहिला मान हा मुलीच्या आईचा असतो. आता सायलीला तर आईच नाही आहे, मग सायलीची चोरोटी कोण भरणार हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडलेला असताना प्रतिमा आत्या तिथे स्वतःहून पुढे येते आणि म्हणते असं काय करताय, सायलीला आई आहे, मी सायलीची आई आहे. विसरलात तुम्ही सगळे, मी आणि रविराजांनी सायलीला आमची मुलगी म्हणून कधीच स्वीकारलं आणि म्हणूनच सायलीची चोरोटी भरण्याचा पहिला मान तिची आई म्हणून माझा आहे. सायली भरू ना मी तुझी चोरोटी. त्यावर आता सायली खूप खुश होते, तिचे डोळे पाण्याने भरतात आणि लगेचच ती म्हणते प्रतिमा आत्या अहो विचारताय काय, भरा. त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या पुढे सरसावते, सायलीची ओटी भरते आणि दृष्ट काढत म्हणते दृष्ट नको लागायला कोणाची. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते लागली. त्याबरोबर सगळेच जण मागे वळून पाहतात. आता प्रियाला समोर बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता प्रिया म्हणत असते ही तुला कधी आई अशी हाकही मारत नाही तरी हिच्यासाठी तुला एवढा कळवळा आहे आणि मी तर तुला आई अशी हाकसुद्धा मारली 2 वर्ष, मग माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का ग आई? मी तुझी सख्खी मुलगी नसले तरी आई तर म्हणते ना ग मी तुला, म्हणजे आपलंसुद्धा आई मुलीचंच नातं आहे ना. मग सायलीची चोरोटी भरली आणि माझी. आता प्रियाने हे असं बोलल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. दरवाजात आलेल्या प्रियाला बघून कल्पनाला तर चक्करच येते आणि कल्पना खाली कोसळते. त्याबरोबर मग आता कल्पनाला चक्कर आल्याबरोबर कल्पनाच्या हातात जी चोरोटी भरण्याचं साहित्य असतं ते साहित्यसुद्धा खाली पडतं. आता कल्पनाच्या हातातलं चोरोटीचं साहित्य खाली पडत असतं, पण त्यावेळी अस्मिता ते सगळं सामान पकडते आणि ती ओटी वाचवते, अपशकून होण्यापासून वाचतो. त्याबरोबर लगेचच आता अश्विन प्रताप हे दोघंजणं तर कल्पनाला खोलीमध्ये घेऊन जातात. अश्विन हा कल्पनाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू करतो. मॉम डोळे उघड मॉम, आणि मग तो तिच्या तोंडावर पाणी वगैरे मारतो. त्यानंतर तो त्याचा स्टेटोस्कोप घेतो, कल्पनाला चेक करू लागतो. कल्पना ठीक तर आहे ना याची तो आता खात्री जमा करून घेत असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन हा मात्र प्रियावरती चांगलाच भडकलेला असतो. अर्जुन म्हणतो तुझी हिंमत कशी झाली इकडे येण्याची? तुला कोणी बोलावलं इकडे आणि मुळात तुला इकडे सोडलंच कुणी? तू तर जेलमध्ये असायला हवं होतंस. आत्ताच्या आत्ता चालती हो इकडनं. तुला माहिती नाही आहे तू इथे येऊन केवढी मोठी चूक केली असते. आत्तापर्यंत आम्ही तुला माफ करत होतो, पण आता तुला सोडणार नाही. आता तुला अशी बंदोबस्ताने शिक्षा करून देईन ना की याद राखशील. त्याबरोबर सायलीसुद्धा तिकडे येते आणि म्हणते तुला आमच्या घरामधलं सुख बघवतच नाही का? का प्रत्येक वेळी तोंड उचलून आमच्या घरात सुखाच्या क्षणात मिठाचा खडा मिक्स करायला येतेस तू? काय गरज असते तुला प्रत्येक वेळी आमच्या आनंदाच्या क्षणी येऊन आम्हाला त्रास देण्याची? आम्हाला त्रास दिल्याशिवाय तुझं मन भरत नाही का?
हे बघ, आज ना खूप खूप चांगला आनंदाचा क्षण आहे, निघ इकडनं, चालती हो. त्याबरोबर मग आता रविराज काकासुद्धा म्हणतात, हे बघ, आम्हाला ना तुझं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आहे आणि ऑलरेडी इकडे सगळं वातावरण आनंदी आहे, तू निघ इकडनं. त्याबरोबर आता अश्विनसुद्धा कल्पनाला जरा इंजेक्शन वगैरे देऊन स्टेबल करतो आणि त्यानंतर खाली येतो. आणि आता तो सुद्धा प्रियाला म्हणत असतो, निर्लज्ज मुली, लाज वाटत नाही का तुला? एवढ्या लोकांनी तुला हकलवून लावलं, एवढ्या लोकांसमोर तुझा अपमान केला, तुला विचित्र वाईट वागणूक दिली. हा, अर्थात आता ती तुझ्या कृत्याची शिक्षाच होती, त्यामुळे काही हरकत नाही त्याची, पण तरीही थोडी तरी लाज शिल्लक असती ना जर तुझ्यामध्ये, तर खरं तर तू इथे आलीच नसती. पण म्हणतात ना, निर्लज्जम सदा सुखी, तशी गत आहे तुझी. निर्लज्ज आहेस तू, निर्लज्ज, त्यामुळे तुला काही वाटतच नाही. असो, आता चालती हो इकडनं. त्याबरोबर मग प्रतिमा आत्यासुद्धा प्रियाला म्हणू लागते, काय मिळतं तुला स्वतःचा असा अपमान करून घेऊन, स्वतःला असं लोक हिणवतात ते बघून? हां, काहीच वाटत नाही का गं तुला? काहीच वाटत नाही? हे बघ, उगाचच्या उगाच लोकांकडून असा अपमान करून घेऊन जर पोट भरलं असेल ना, तर चालती हो इकडनं, निघ. हे बघ, आज आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. सायलीच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आम्हाला कोणालाही काहीही व्यर्थ नको आहे, त्यामुळे निघ. त्याबरोबर अश्विन आता भडकतो आणि प्रियाला म्हणत असतो की कळत नाही आहे का तुला, सगळेजण काय म्हणतायत ते, सगळेजण तुला हकलतायत, निघ इकडनं. त्यावेळी आता ती म्हणते की मी कुठेही जाणार नाही आहे, कारण आता माझी बेलवरती सुटका झाली आहे आणि ह्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं कुठलंही घर नाही आहे. तुम्हीच माणसं आहात आणि तुमच्यापासून दूर राहण्याची शिक्षा काय आहे हे मी भोगलेलं आहे, त्यामुळे आता मी इथून कुठेही जाणार नाही आहे. त्यावेळी आता त्या ठिकाणी कल्पना येते. आता कल्पनाला खाली आलेलं बघून सायली म्हणते, आई अहो, तुम्ही कशाला आला तिथे? ह्या मुलीसाठी ते सुद्धा तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्याची ना काहीही गरज नाही आहे, तुम्ही जा बरोबरती, तुम्ही जा. त्याबरोबर मग आता लगेच कल्पना म्हणते, नाही सायली, मी ठीक आहे. आणि मग ती प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणते, काय म्हणालीस तू, तुझ्या चोरोटीचं काय? त्यावर मग प्रिया म्हणते, बरं झालं आई तू खाली आलीस, ते मी तुला हाक मारणारच होते. मी म्हणत होते, सायलीची चोरोटी एवढी दणक्यात साजरा करताय, मग माझ्या चोरोटीचं काय? त्याबरोबर कल्पना म्हणते, तुझी कसली चोरोटी? त्यावर प्रिया म्हणते, आई मी सुद्धा गरोदर आहे, मी सुद्धा अश्विनच्या बाळाची आई होणारच आहे ना. त्याबरोबर हे ऐकून मग आता कल्पनाला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर प्रिया ही म्हणत असते, आणि आई शपथ, अगदी देवाची शपथ, तुम्हा सगळ्यांची शपथ, मी ह्यावेळी खोटं बोलत नाही आहे. ह्यावेळी मी जे काही बोलते आहे ना ते खरं आहे. ह्यावेळी मी खोटं बोलत नाही आई, खरंच खोटं बोलत नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. त्याबरोबर कल्पना अश्विनला विचारते, अश्विन ही मुलगी जे काही बोलते ते सगळं खरं आहे का? ही बोलते ते खरंच खरं म्हणजे? त्याबरोबर अश्विन म्हणतो, हो मॉम, ही जे काही बोलते ते खरं आहे, ही आहे खरंच प्रेग्नंट आणि आहे ही माझ्या बाळाची होणारी आई. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. काय रिॲक्ट व्हावं, कसं रिॲक्ट व्हावं, कोणाला काहीच कळत नसतं, कारण अर्थात ही गोष्टच एवढी मोठी असते की कसं रिॲक्ट व्हावं हे म्हणजे इतक्या सहज समजणं सोपं नसतं. तर प्रिया म्हणत असते, प्लीज प्लीज, हे बघा, आता मला घरातनं बाहेर वगैरे नका काढू. आता मला माझ्या प्रत्येक चुकीची शिक्षा मिळालेली आहे, माझ्या प्रत्येक पापाचं फळ मी भोगलेलं आहे, पण आता कमीत कमी माझ्या बाळाचा तरी विचार करा आणि मला घरातनं बाहेर नका काढू. आई, अगं, जशी तुला सायलीची काळजी वाटते, जशी सायली तुझ्या मुलाची आई होणार आहे, तशीच मी सुद्धा होणार आहे ना. जशी तुला सायली आहे तुझी सून, तशीच मी सुद्धा आहे ना. आई, मला माफ कर. हे बघ, माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण आता मी पुन्हा चुका करणार नाही आहे. अगं, तुलासुद्धा माहिती आहे, एक बाई जोवर एक बाई असते तोवर ती कशीही वागू शकते, पण जेव्हा एक बाई एक आई होते तेव्हा मात्र ती अजिबात वाईट वागत नाही. आणि मी सुद्धा आता आई होणार आहे गं. आई, तू समजू शकतेस मला, एक आईच एका आईला समजून घेऊ शकते, मला माहिती आहे, म्हणूनच मी तुझ्याकडेच हात जोडते. आई, मला माफ कर. हे बघ, मी आत्तापर्यंतच केलेल्या सर्व चुका मी मागे सोडून पुन्हा नव्याने संसार करायला, नव्याने सुरुवात करायला सज्ज आहे. अश्विन, मी तुझ्यासमोर सुद्धा हात जोडते, मी माफी मागते. अश्विन, प्लीज प्लीज मला एवढ्या वेळी माफ कर. जर तू मला आत्ता माफ केलंस ना तर मी शब्द देते, मी पुन्हा कधीच चुकणार नाही. शपथ, तुझी शपथ. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आता तुम्हाला काय वाटतं, करतील का सगळे सुभेदार प्रियाला माफ? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नक्की काय घडतं हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. धन्यवाद.